येळकोट येळकोट राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा होळकरांची जयंती शहरात साजरी झाली. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव घेतलं. हिंदू धर्माची परंपरा, सनातन हिंदू धर्माचा लौकिक सगळ्या भारतभर वाढवणाऱ्या एक स्त्री शक्ती म्हणून आपल्याला सगळी आठवण येते. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ज्या पद्धतीने मंदिरांचं पुनरुज्जीवन असेल, म्हणजे फक्त आपल्या राज्यात न करता पूर्ण देशभरामध्ये त्यांनी सगळी मोठी मंदिरं, शिवालय, आपला अगदी कृष्णेश्वर असेल, आपला साताराचं खंडोबा मंदिर असेल किंवा काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल, सोमनाथाचं मंदिर असेल, या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करत एक धार्मिक आपल्या या देशाची जी परंपरा आहे तिला जपण्याचं, तिचं वाढ करण्याचं, म्हणजे ज्या मोगलांनी आपली मंदिरं उद्ध्वस्त केलेली होती ती मंदिरं मोडणं म्हणजे हिंदू समाजाचा आत्मविश्वास जाणं असं होतं. पण तो आत्मविश्वास परत जागा कशाने होईल ते ह्या मंदिरांना वैभव येईल त्यावेळेला. आणि असं कार्य मंदिरांच्या बाबतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे पाण्यासाठी म्हणजे त्यावेळेला कुठे बिस्लरीची बाटली नव्हती की कुठे बोरवेल नव्हती, पण अशा वेळेला जे देशाटन करायचे, धर्मयात्रांना सगळी मंडळी जायची, त्यांना ठिकठिकाणी राहण्याची सोय, धर्मशाळा, पाणी पिण्याची सोय आणि अन्नछत्र अशा सोयी ह्या अतिशय दूरदृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी ज्या केलेल्या आहेत त्या खरोखर एक स्त्री लढवय्या आणि धर्मजागृती करणारी स्त्री म्हणून आजच्या सगळ्याच माता भगिनीने आपण सगळ्यांनी अहिल्यादेवी होळकरांकडून आपण शिकलं पाहिजे की धर्म आपला प्रथम आहे आणि धर्माची आस्था असणं, धर्माला जोडून राहणं म्हणजे भारत एकसंघ राहणं असं आहे. त्यामुळे आज त्यांच्या या जयंतीच्या पुण्यप्रसंगी आपण सर्वांनी त्यांची शिकवण आचरणात घ्यावी की माझ्यापासून हे सगळ्यांनी आपण करू हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.